आपणा सर्वांना येशू ख्रिस्तामध्ये सलाम। आपला आजचा संदेश आहे, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये अशा खूपशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे असतात, पण आपल्याला कधी कधी कळत नाही की त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये कशा आणाव्यात। कारण प्रत्येक गोष्ट जी आपल्याला पाहिजे असते ती आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही। उदाहरणार्थ सार्वकालिक जीवन, प्रेम, नाती, सामर्थ्य, चांगलं आयुष्य वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपण कधीही पैशाने विकत घेऊ शकत नाही। तर ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला एका व्यक्तीकडे मागावं लागतात, तर ती व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त। जर आपण त्या गोष्टी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागितल्या तर खरोखर आपला देव आपल्याला त्या गोष्टी पुरवेल। तर ह्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील तर प्रभू येशूने पवित्र शास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे, मत्तई ह्याचा 7वा अध्याय आणि 7 ते 11 वचन मध्ये सांगितले आहे की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा आणि तुम्हाला सापडेल, ठोका आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल। कारण जो कोणी मागतो त्याला दिले जाते, आणि जो कोण शोधतो त्याला सापडेल, आणि जो कोणी ठोकावतो त्यासाठी दार उघडले जाईल। तर ह्या वचनांमध्ये आपण काय शिकू शकतो की आपल्याला जर काही गोष्टी पाहिजे असतील त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला त्या गोष्टी मागाव्या लागतात, त्यानंतर आपल्याला त्या गोष्टी शोधाव्या लागतात, आणि त्यानंतर आपल्याला दार ठोकावा लागतो। जर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि परिश्रम घेतला तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी मिळू शकतात। जर आपण काही परिश्रम घेतलेच नाही तर आपल्याला त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कधीच मिळू शकत नाहीत। तर दुसऱ्या वचनामध्ये असं सांगितले आहे, आपल्यामध्ये असा कोणी मनुष्य आहे का ज्याला आपल्या लेकराने भाकर मागितली तर तो दगड देईल, किंवा मासा मागितला तर तो साप देईल? असं कोणीच नाही। कितीही पापी व्यक्ती असो, कितीही वाईट मनुष्य असो, बट तो काय करेल, तो आपल्या लेकराला चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी पुरवेल। आपल्या लेकरांना एवढे चांगल्या गोष्टी देऊ शकतो तर आपला प्रभू परमेश्वर का देऊ शकत नाही? जर आपण त्याच्याकडे मागितले तर खरोखर आपला देव आपल्याला त्या गोष्टी पुरवेल। पण आपण कधी कधी हा विचार करतो की आपण एवढ्या वेळा प्रार्थना केली, आपण एवढ्या वेळा देवाकडे मागितले, पण अजूनही देवाने आपल्याला त्या गोष्टी का दिल्या नाहीत? तर आपण निराश होऊ नये, आपण त्यासाठी वाट बघायला पाहिजे। कारण का देव देणार तर नक्कीच आहे, पण कधी देईल? जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच देव आपल्याला आपल्या गोष्टी ज्या आपण मागितलेल्या आहेत त्या सर्व देईल। तर ह्या गोष्टी आपण आपल्या जीवनात ठेवल्या पाहिजेत, आपण आपल्या स्मरणात ठेवल्या पाहिजेत, आणि खरोखर देव आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करेल। देव आपल्या सगळ्यांना आशीर्वाद पाठवो।